आताची सर्वात मोठी बातमी, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मोठा दणका. जे गेले त्यांना आम्ही परत घेणार नाही. महाविकास आघाडीने शिंदे आणि दादांच्या परतीचे दोरे कापले. उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी केली स्पष्ट भूमिका. बघा बातमी नक्की काय आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे आघाडीतील नेत्यांना आत्मविश्वास वाढला आहे. त्यात शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्षातून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. जे गेले त्यांना आम्ही परत घेणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर गेलेल्या लोकांना परत घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केलेल्या या मतामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे परतीचे दोरे कापले गेले आहेत. तर दुसरीकडे त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा प्रश्न देखील गंभीर होणार आहे. चला तर नक्की काय बोलले ते सविस्तर आपण बघूया. दिलेला आहे. ही एक जाग आता आपल्या देशाला आलेली आहे आणि साहजिकच आहे, हा विजय हा अंतिम नाहीये. ही लढाई सुरू झालेली आहे. येत्या 2-3 महिन्यामध्ये विधानसभा महाराष्ट्राच्या येतील. त्याच्यानंतर सुद्धा इतर राज्यांच्या काही निवडणुका येतील. मुळामध्ये हे जे काय आता मोदी सरकार होते ते आता एनडीए सरकार झाले. हे सरकार किती दिवस चालेल हा एक मोठा प्रश्न आहे. कारण आमच्याबद्दल नेहमी म्हटलं जात होतं की युती, नैसर्गिक युती आणि अनैसर्गिक युती. तर आत्ता ते जे काही तिकडे कडबोळ झालेलं आहे दिल्लीमध्ये, हे नैसर्गिक आहे का अनैसर्गिक आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. एकूणच देशातली जनता या निवडणुकीच्या निमित्ताने जागी झाली. हे फार मोठं यश या निवडणुकीच्या वेळेला आपल्याला मिळालं असं मी मानतो. आणि आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील आपण विचारा, त्याला उत्तर द्यायचा आम्ही प्रयत्न करू. हिंदी में बाद में जयंतराव बात करेंगे. जेव्हा 3 पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात याचा अर्थ असा, पृथ्वीराजजींनी सांगितलेलं आहे की आमची एक प्राथमिक बैठक, अगदी प्राथमिक बैठक आपल्या समोर येण्याआधी झालेली आहे. आणि येणारी विधानसभा सुद्धा जे लोक आमच्या सोबत आहेत, महाविकास आघाडी म्हणून आम्ही 3 पक्ष तर आहोतच, पण इतर घटक पक्ष सुद्धा आणि सामाजिक संघटना सुद्धा यांच्या सोबतीला त्यांना सोबत घेऊनच आम्ही लढणार आहोत. त्या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेलं आहे आणि त्या निकालाची अपेक्षा आम्हाला आता महिन्याभरात आहे. नाही, आता खासदार तर आमचे झालेलेच आहेत, पण मुळामध्ये तो निर्णय कसा अयोग्य होता हा सुप्रीम कोर्टासमोर सुप्रीम कोर्टाने त्याच्याबद्दल सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे. म्हणून मला असं वाटतं की येत्या, कारण आता सुट्टी संपले सुप्रीम कोर्टाची, पण येत्या काही दिवसात त्याची निकालाची आम्ही अपेक्षा करतो. पण जनतेच्या न्यायालयामध्ये काय झाले जगाने बघितलेले आहे. नाही, वोट जिहाद म्हणजे काय? कारण स्वतः नरेंद्र मोदीजींनी सांगितलं होतं की ते त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सान्निध्यात गेलेलं आहे. ईदच्या मिरवणुकीत ते ताज्या खाल्लं जायचे, त्यांच्या घरचं जेवण ते जेवायचे. आता मग त्या खाल्ल्या मिठाला ते जागलेत की नाही जागलेत? त्याच्यामुळे वोट जिहाद हा शब्द मला काय कळलेला नाही. मोदींनी पहिले सांगावं, जर ते लहानपणी त्यांच्या शेजारच्या मुस्लिम कुटुंबियांकडचं जेवण जेवत असतील तर त्या मिठाला ते जागलेत आणि जागणार आहेत की नाही जागणार आहेत? नाही, ते मी फक्त मिठाचं बोललोय. मीठ नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही जेवणात टाकतात, त्याच्यामुळे ते जेवण काय जेवले ते त्यांनी सांगावं. आणि त्याच्यानंतर त्यांनी गोवंश हत्याबंदी पुढे करणार आहेत का? काय, मला परत प्लीज. नकली सेना हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? आणि मी प्रत्येकाला नोकरी देईन, प्रत्येकाला घर देईन,
हे काय खरं नरेटिव्ह होतं? उद्योगधंदे वाढवीन हे काय खरं नरेटिव्ह होतं? च्या विरोधात मतदान केलेलं आहे, ही सुद्धा टक्केवारी सगळ्यांसमोर आली पाहिजे. मला वाटतं बाकीच्यांनी जरा विचार. तो फिर दिया क्यों था? और आप ही के लोगों ने कहा था कि उन्हें संविधान बदलना है. फिर जो उन्होंने नैरेटिव सेट करने की कोशिश की थी, मंगलसूत्र तुमचं चोरणार, वो क्या असलियत थी? अच्छे दिन आएंगे वो तो हम भूल गए, वो नैरेटिव का क्या हो गया? वो 15 लाख रुपए लाने वाले जो 2014 से अगर हम शुरू करें तो कितने नैरेटिव उन्होंने जो किए थे वो सारे झूठे थे. मोदी गारंटी का क्या हो गया? आपके घर से आपकी तोंटी वो निकाल कर लेके जाएंगे, क्या ये संभव है? 20 कनेक्शन काट दिया जाएगा, क्या ये संभव है? तो ये झूठ नहीं था. आणि संसदीय स्वास्थ्याच्या संबंधी ते भाष्य करणे हे काही सांगतानाचे लक्ष आहे. हजारेंना जे काही अजिबात परत घेणार नाही. पुढे तुम्हाला माहिती असेल की नाही माहित नाही. पवार साहेब तुम्हाला नक्की माहिती असणार. माणिक वर्माजींचं गाणं आहे, पारिजात फुलला माझ्या दारी, फुले का पडते शेजारी. पण तरी देखील आम्ही पारिजातकाला खत पाणी घालायचं काही सोडणार नाही. कुछ महीने पहले अमित शाह जी गए थे बिहार में और उन्होंने कहा था नीतीश कुमार के लिए भाजपा के दरवाजे हमेशा के लिए बंद है, चंद्रबाबू जी के लिए भी बंद है.